कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चिपळूण शहरातील गोवळकोट, पेठमापा आणि मुरादपूर परिसरातील नागरिकांना भेडसावणारा मचूळ पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत। या भागाला स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याची मुख्य लाईन डायव्हर्ट करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। चिपळूण नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी खेरडी आणि गोवळकोट येथे 2 जॅकवेल कार्यरत आहेत। मात्र उन्हाळ्याच्या काळात गोवळकोट जॅकवेलमधून मिळणारे पाणी मचूळ होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या। या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून खेरडी जॅकवेलमधून उचललेले पाणी जुन्या मुख्य वाहिनीला जोडून गोवळकोट, पेठमाप आणि मुरादपूर परिसरात पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन डायव्हर्ट करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। मार्कंडी येथील युनायटेड शाळेसमोर हे काम सुरू असून दिवसभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। या कामामुळे मार्कंडी परिसरातील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान खेरडी जॅकवेलमधील गाळ काढण्याचं कामही पूर्ण झालंय। पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या या महत्त्वपूर्ण कामांमुळे चिपळूण शहरातील नागरिकांना भविष्यात अधिक स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।